नमस्कार. मी शार्दूल अविनाश बल्लाळ, नाशिक इन 2036चा संस्थापक कार्यकर्ता. मंडळी, या सिरीजमध्ये मी नाशिकच्या दिग्गज लोकांना भेटत असतो आणि त्यांच्या क्षेत्रातील त्यांचा प्रवास, सद्यस्थिती आणि भविष्यातलं नाशिक शहर अशा मी त्यांच्याशी चर्चा करत असतो. तर आज आपण आलो आहोत सीमाताई हिरे यांच्याकडे. सीमाताई गेली 2 दशकांपेक्षा अधिक काळापासून जनसेवेत आहे. सीमाताई 2014 पासून सलग 3 टर्म नाशिक पश्चिमच्या आमदार आहे. नमस्कार ताई. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद तुम्ही तुमच्या म्हणजे व्यस्त दिनचर्येतून आम्हाला वेळ दिला. ताई, माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला, तुम्ही पहिले नगरसेवक होत्या, मग आता 3 टर्म तुम्ही सलग आमदार आहात. हा प्रवास कुठून सुरू झाला आणि म्हणजे हे बीज कुठून तुमच्यामध्ये म्हणजे व्हायला गेलं की मला जनसेवेत करिअर करायचं आहे? नमस्कार. मी खरं तर आमचे सासरे म्हणजे पोपटराव हिरे हे जनसंघापासून काम करत होते. त्यांनी भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाचं चिटणीस पद असेल, त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या काही प्रश्नांसाठी नेहमी ग्रामीण भागात जाणं असेल, लोकसभेची उमेदवारी 1984 साली, अशा बऱ्याच कारणांमुळे पोपटराव हिरे म्हणजे माझे सासरे हे राजकारणात होते आणि पक्षाशी अगदी चांगला संपर्क जे वरिष्ठ नेते होते त्यांच्याशी त्यांचा होता. त्याचबरोबर माझे वडील यशवंतराव पाटील, ज्यांचे यशवंत क्लासेस आहेत आणि 50 वर्ष सलग त्यांनी क्लासेस ही संकल्पनाच तेव्हा नाशिकमध्ये नव्हती. त्यावेळेला त्यांनी क्लासेस आपल्या या शहरात चालवले आणि हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले. त्याचबरोबर कादवा साखर कारखाना, इथे सुद्धा ते डायरेक्टर होते, आई डायरेक्टर होती. त्यामुळे त्यांचाही राजकारणाशी संबंध होता. परंतु मी स्वतः कधीच या क्षेत्रात नव्हते. फक्त मदत करणं कोणाला किंवा प्रचार करणं ह्यापर्यंत मी काम करत होते. परंतु 2002 साली ज्या वेळेला स्थानिक पातळीला महिलांसाठी 33% मंजूर झाले, 33% महिला या स्थानिक पातळीवर निवडणुका लढतील असं ज्या वेळेला मंजूर झालं, त्यावेळेला घरातल्या सगळ्यांचा एक विचार झाला की तू हे काम करू शकते, मग तू निवडणुकीत उतरू शकशील का महानगरपालिकेच्या. त्यावेळेला 2002ला महानगरपालिकेची निवडणूक होती आणि माझ्यासमोर एकदम प्रश्न पडला की अरे, आपण एकदम आता निवडणुकीत उतरायचं म्हणजे काय करायचंय नक्की, नगरसेवक होऊन काय काम करायचंय, असं माझ्या पुढे अनेक प्रश्न उभे राहिले. परंतु मला सगळे आमचे घरातले सगळे जमले. माझे मोठे दीर हे जवळपास 2दा महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले होते, परंतु अगदी किरकोळ मतांनी, 10 मतं 12 मतं अशा मतांनी त्यांना अपयश आलं. त्यामुळे तिसऱ्या निवडणुकीला काही ते उतरले नाही निवडणूक. त्यामुळे ते साहजिक मला सगळ्यांनी आग्रह केला आणि मग मी 2002ला पहिल्या निवडणुकीला उभी राहिले. त्यावेळेला खरं तर ज्या भागातनं मी उभी होते तो पूर्णपणे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. स्वतः प्रकाश मते जे महापौर आहेत ते तिथे बरेच वर्षापासून नगरसेवक होते आणि त्यावेळेला 3 जणांचं पॅनल झालं की 3 जणांनी एकत्र येऊन निवडणूक लढायची. माझ्याबरोबर 2 जेंट्स आणि मी एकटी असं एक पॅनल होतं आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्या वेळेला प्रचाराला जायचो त्यावेळेला त्यांचं खूप प्रभुत्व तिथे होतं. परंतु तरी देखील जिद्दीने चिकाटीने आम्ही प्रत्येक घर पिंजून काढलं. त्यावेळेला खरं तर माझी ओळख पण नव्हती फारशी लोकांशी, फक्त या घरातली सून, यांची मुलगी एवढंच माझं काम होतं. परंतु तरी देखील आम्ही प्रत्येक घरोघरी फिरलो, काही नातेसंबंध शोधले, मित्रपरिवार शोधले आणि हे करत असताना खूप चांगली साथ सगळ्या लोकांची मिळाली की अरे, चांगल्या घरातली मुलगी आहे, शिकलेली आहे आणि करू शकत असेल तर तिला संधी दिली पाहिजे. त्यावेळेला आम्ही पूर्ण तो राष्ट्रवादीचा गड फोडला आणि त्या पॅनलमध्ये मी एकटी निवडून आले. बाकीच्यांना अपयश आलं, परंतु तरी देखील ते सुरुवात झाली. 2002ला पहिल्यांदा नगरसेविका म्हणून काम केलं. त्यावेळेला सगळं कामकाज मला समजून घ्यायला जवळपास 1 वर्ष गेला. सगळ्यांची ओळखी असेल, महापालिकेचं कामकाज असेल, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे शिकल्या आणि फक्त मनात असं ठरवलं की आपल्या आई वडिलांचं नाव जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपण पुढे चालवायचं. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने एक समाजाची सेवा, जे आपल्याकडे उपेक्षित घटक असतात, काही महिला असतात, मुलं असतात, ज्यांना मदतीची खूप गरज असते, अशांना मदत करणं आणि आपल्या भागाचा पूर्णपणे विकास करणं, जे जनतेला अपेक्षित असतं
ते काम आपण पुढे करायचं असं मनाशी ठरवून 2002 पासून मी कामाला लागले. या गंगापूर रोड भागात, गंगापूर रोड, आनंदवली, त्याचबरोबर गुरुकुल, असा तो त्यावेळेस खूप मोठा परिसर होता. म्हणजे मिनी आमदारकीच होती. परंतु त्याही वेळेला इतके मोठ्या प्रमाणात चांगले कामं झाले. महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली, त्यामुळे मोठमोठे प्रोजेक्ट आले. आणि त्यावेळेला आमचे अगदी गार्डनचं उद्घाटन असेल, काही उद्घाटन असेल, तर नितीनजी गडकरी, गोपीनाथजी मुंडे ह्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा खूप चांगलं त्यावेळेला प्रत्येक कार्यक्रमाला येऊन कार्यकर्त्यांना खूप बळ दिलं. आणि त्यामुळे ह्या परिसरात कायम सतत निवडून येण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आम्ही सगळ्यांनी बनवला मेहनतीने. मग 2006 असेल, त्याचबरोबर 2012 असेल, अशा तिन्ही सलग नगरसेवक पदाच्या निवडणुका जिंकले. आणि अशा अर्थाने तो प्रवास, राजकीय प्रवास सुरू झाला आणि लोकांचा विश्वास बसला. म्हणजे दुसऱ्यांदा जनरल कॅटेगरी होती निवडणुकीची, त्याला आपण म्हणतो की पुरुष तिथून निवडणूक लढू शकतात. परंतु तरी देखील पूर्ण जनतेने लावून धरलं की तुम्ही जरी पुरुष कॅटेगरीत उभ्या राहिला तरी आम्ही तुमच्याच पाठीशी राहू. आणि त्यांनी पुन्हा एकदा मला जेंट्स उमेदवारांच्या विरोधात मला पुन्हा एकदा मतदान दिलं. असं सलग 3दा हॅट्रिक ही महानगरपालिकेच्या निवडणुकीत झाली. आणि तो प्रवास हा खऱ्या अर्थाने सुरू झाला. पण हा प्रवास करत असताना सगळ्या कुटुंबियांची साथ ही खूप महत्वाची होती. खरं तर माझे पती असतील, महेशजी हिरे, आमचे दीर असतील, आमचे सासरे असतील, वडील असतील, भाऊ असतील, या सगळ्यांनी, खूप जणांनी याच्यासाठी मेहनत केली, कामं तिथे करत आलो, ओळखी काढल्या. आणि त्यामुळे खरं तर यश मिळालं. हे काम खरं तर एकट्याचं नसतं. याच्यासाठी खूप हजारो हात असतात की जे आपल्याला मदत करतात. आणि त्याच्यामुळे आपण निवडून येतो किंवा काम करायला एक चालना मिळत असते. सलग 3 वेळेला निवडून आल्यानंतर मग बरेच जण म्हणायला लागले की आता प्रमोशन झालं पाहिजे, तुम्ही पुढे गेल्या पाहिजे. याकरता 2012ला मला सूचना करण्यात आली की तुम्ही साधारण एक चाचपणी करा मतदारसंघाची कुठल्याही, आणि तिथे आपल्याला आमदारकी करता येईल. मग हा जो मतदारसंघ आहे मध्य, तो शिवसेनेला दिलेला होता. त्यावेळेला युती होती, अनेक वर्ष आपण युतीमध्ये लढलेलो होतो. आणि त्यामुळे मी जो आपला भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे मध्य सोडून पश्चिम, नाशिक पश्चिम, इथे मी लढवायचं ठरवलं. तिथे आल्यानंतर पाहिलं की एकही नगरसेवक बीजेपीचा नव्हता. आणि त्यामुळे खूप मोठा तिथे हे झालं की आता कसं लढणार, एकही नगरसेवक आपला नाही. शिवाय कार्यकर्ते, सत्ता नसल्या कार्यकर्ते कमी असतात, त्याच पद्धतीने तिथे कार्यकर्त्यांची ताकद कमी होती. परंतु तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने आपण आधीचे सुरुवात केली त्याच पद्धतीने इथे सुद्धा आम्ही खूप प्रत्येकाकडे संपर्क केला. जुने कार्यकर्ते जे आपले पूर्वी काम करत होते त्यांना भेटलो. वेगवेगळे मंडळ असतील, सिडको तसा अतिशय लाईव्ह आहे, हा मतदारसंघ खूप लाईव्ह आहे. खूप प्रत्येक याच्यात लोक इन्व्हॉल्व असतात. सण उत्सव काही असो ते इतके आनंदाने सहभागी होतात. त्यामुळे प्रत्येक मंडळांना भेटी दिल्या. आणि असं करत करत माझं जे कार्य होतं आधीचं ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. त्याच्यात मला इथल्या लोकांची खूप मदत झाली की त्यांनी सांगितलं की आमच्या इथे खूप त्यांनी चांगलं काम केलंय, तुम्ही त्यांना निवडून द्या. असं अर्थाने 2014ला सुद्धा आपली जी विधानसभेची निवडणूक झाली त्यात चांगल्या मताने निवडून येण्याची लोकांची खूप मदत झाली. आणि आमदारकीचा माझा प्रवास हा सुरू झाला. खरं तर हे दोन्ही खूप वेगळं काम आहे, कारण आपण जे आपलं स्थानिक स्वराज्य संस्थांचं समजतो त्यात एक छोटासा परिसर असतो आणि लोकसंख्याही कमी लोकांपर्यंत लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतो. आणि त्या फारसं काही कुठे प्रवास नाही करावा लागत. आपल्या प्रभागात फिरायचं, महापालिकेत जायचं, खूप काही त्याच्यात लोड नव्हता. परंतु विधानसभेमध्ये प्रचंड अपेक्षा हे लोकांकडून असते. त्याचबरोबर आपल्याला मुंबईला आपले प्रश्न मांडले जातात, मंत्रालय असेल, अधिवेशन असेल, अशा सतत आपल्याला मुंबईला प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर संघटनेची पण जबाबदारी होती, तो सुद्धा प्रवास होता. आणि विधानसभेचं क्षेत्र प्रचंड मोठं आहे. त्याच्यात नाशिक पश्चिम हा पूर्ण ह्या उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे. जवळपास 5 लाख लोक इथे आहेत. त्यामुळे मी कितीही ठरवलं की प्रत्येकापर्यंत पोहोचू तरी ते तेवढं शक्य होत नाही. तरी देखील आम्ही प्रयत्न करत असतो. कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण लोकांपर्यंत जाऊ, किंवा काही ना काही कारणाने अगदी छोटं, म्हणजे आज मी आता
सत्यनारायण असेल, वास्तुशांती असेल, रिटायरमेंट असेल, हो. अशा कार्यक्रमांमध्ये जाऊन त्या लोकांपर्यंत आम्ही सतत पोहोचत असतो. त्यामुळे हे काम खूप वेगळे आहे. पण या काम करण्यात सुद्धा खूप एक वेगळा आनंद आहे. कारण शासनाला आपण डायरेक्ट जोडलं जातो. शासनाच्या योजना असतील, शासनाचे काम असतील आणि कामाचं स्वरूप सुद्धा खूप मोठं आहे. जो आम्हाला नगरसेवक निधी अगदी 50 लाख किंवा असा मिळायचा, तो आता आम्हाला आमदार निधी हा 5-5 कोटी हो. त्यामुळे याच्यात काम फार मोठं आहे आणि ह्याही काम करण्यात खूप आनंद आहे. ज्या ज्या शासनाच्या योजना होतात, केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, त्या सगळ्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यातनं ज्या निराधार, विधवा, घटस्फोटी किंवा ज्या मुला-मुलींना आई-वडील नाही, अशा लोकांना शासनाच्या माध्यमातून योजना देऊन त्यांना मोठ्या प्रमाणात मदत आपण मतदारसंघात केली. जवळपास 8 कोटी रुपये या लोकांना मदत आपण बरं. देत असतो शासनाच्या माध्यमातून. त्याचबरोबर जे रुग्ण असतात की ज्यांची शस्त्रक्रिया असते, मग किडनी असेल, हार्ट असेल, हे वेगवेगळे जे मोठमोठे ऑपरेशन निघतात, कॅन्सर असेल, त्याला लोकांकडे अजिबात पैसे खर्चण्यासाठी पैसे नसतात, कारण परिस्थिती हो. त्यांची गरीब असते. मग अशा वेळेला देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना मदत मिळते आणि ती त्यांना खूप मोठी असते. कारण अशा वेळेस नातेवाईक किंवा कोणी प्रत्येक जण एवढी मदत नाही करू शकत. की करायला दिलं तरी ते कमीच पडतं. त्यामुळे त्यांना ते खूप चांगले हातभार त्यांना मिळतो. अशा सुद्धा योजना आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्याचबरोबर खूप वेगवेगळे खाते आहेत. मग PWD असेल, वन खातं असेल, महसूल खातं असेल, जिथे आपल्या लोकांचा डायरेक्ट कनेक्ट होतो की जातीचा दाखला पाहिजे कोणाला किंवा कोणाचं रेशन कार्डचं काम आहे. असे जे त्यांचे कामं आहेत ते सुद्धा आपल्याला कलेक्टर ऑफिसमधून करता येतात. त्यामुळे ह्याच्यातून सुद्धा आम्ही अनेक लोकांना जोडलं आणि आज एक खूप चांगली टीम इथे तयार झालेली आहे आणि त्याच्यात आनंद असा आहे की आम्ही महानगरपालिकेत गेलो, आम्ही सत्तेत आलो, आमचे महापौर बसले. हो. आम्ही विधानसभेत गेलो, आमचे मुख्यमंत्री बसले आणि ज्या वेळेला आपण सत्तेत असतो, आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल तर काही सांगायलाच नको, कारण अत्यंत म्हणजे एक काम करणारे, परत जनहितदक्ष, संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला सतत खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलेला आहे. कुठलंही काम आम्ही घेऊन गेलो तर कधी नाही म्हटले नाही. त्यामुळे त्यांच्यामुळे सुद्धा खूप चांगले काम आपल्या मतदारसंघात झालेले आहे. जे जे लोकांचे महत्वाचे काम असतं आम्ही पोचवले, ऊर्जा विषयी असेल, गृह खात्याविषयी असेल, हे त्यांनी लगेच आम्हाला करून दिलेले. त्यामुळे सत्ता येणं म्हणजे आम्हाला सत्ता येणं हे खूप महत्वाचं होतं आणि त्यातही देवेंद्रजी हे मुख्यमंत्री होणं खूप अगदी. महत्वाचं होतं आणि ते सलग झाल्यामुळे मधला जर 2.5 वर्षाचा काळ सोडला की करोना असेल किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील, तो काळ सोडला तर जवळपास 7 ते 8 वर्ष आम्हाला अत्यंत चांगलं मुख्यमंत्र्यांचं सहकार्य मिळालं आणि त्यामुळे हा सुद्धा प्रवास अत्यंत चांगला सुरू आहे आणि एक समाधान वेगळं मिळतं. जरी आमची किती धावपळ झाली तरी आपण लोकांच्या उपयोगी पडतो. लोकांचे कामं आपल्याला जेव्हा झालेले दिसतात, त्यांच्या डोळ्यातले अश्रू दिसतात, त्यावेळेला एक मानसिक समाधान जे मिळतं ते फार वेगळं आहे. त्यामुळे याही कामात खूप आनंद आहे. नक्कीच ताई. म्हणजे जेव्हा आम्ही तुम्हाला टीव्हीत बघतो, तुम्ही विधानसभेत प्रश्न मांडत असतात, ते एक मनाला आम्हालाही समाधान मिळतं की अरे आपलं मत वाया नाही गेलं आणि एक आम्हाला फार आनंद होतो की आपण ज्यांना मत दिलं ते आपलं प्रतिनिधित्व करतात. करताय. ते माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे. आता नुकतंच आम्ही तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची सोबत बघितलं, जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. तुम्ही आपल्या मतदारसंघातले विविध प्रश्न त्यांच्यासोबत मांडले आणि एक अशी उच्चस्तरीय बैठक तिकडे झाली. तर तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगाल की अशी जी उच्चस्तरीय बैठक असते ती कशी ऑर्गनाइज होत असते? आता ज्या ज्या खात्याचे आपल्याकडे जे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांविषयी म्हणजे माझे 16 प्रश्न होते, 16 ते 18 प्रश्न होते. त्या प्रश्नांचा उल्लेख की पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत, रस्ते चांगले करण्याबाबत किंवा फाळके स्मारक हे जे आहे आपलं अनेक वर्ष ते खूप चांगलं होतं, ते नवीन करण्याबाबत असे जे जे प्रश्न होते ते पूर्ण आपण आपल्या लेटर हेडवर टाईप करून आणि त्याचं मंत्र्यांसमोर त्यांना ते पत्र देऊन त्यांना सांगावं लागतं की तुम्ही आम्हाला या विषयांकरता वेळ द्या. मग त्या ज्या विषय आहेत त्या खात्याचे अधिकारी हे सुद्धा त्या मीटिंगला बोलवतात आणि त्यांना तातडीने ते सांगतात
की काय अडचण येते तुम्हाला या सुरळीत करण्यात पाणी पुरवठा, मग तो तात्काळ सुरळीत करा. किंवा महापालिकेची भरती अनेक वर्ष झाले मंजूर नाहीये, काय झालं बिंदू नामावलीचं त्यांनी तात्काळ फोन केला आपले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आणि तुम्ही पेपरला बातमी वाचली असेल की बिंदू नामावली मंजूर झाली हो. आणि आता जवळपास भरती लगेच सुरू होईल. आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा आहे, खूप कर्मचाऱ्यांची आपल्याला गरज आहे. त्यामुळे हे सगळे महत्वाचे प्रश्न घेऊन त्यांनी अत्यंत चांगली म्हणजे जवळपास 1.5 तास ही बैठक घेतली आणि त्या त्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना करून लगेचच ते कामं मार्गी लावली. हे मीटिंग झाल्यानंतर त्याचा जो आपल्याकडे मिनिट म्हणतो किंवा आपण ज्याला हे म्हणतो की जे नोंद होते मीटिंगची काय काय झालं ते, तर त्याविषयी परत पुन्हा त्याचा आढावा आपल्याला घ्यावा लागतो की या विषयाचं पुढे काही झालं की नाही. आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्याचं पुढे काय झालं किंवा अधिकाऱ्यांनी काम केलं की नाही, हे सुद्धा आपल्याला त्या मिनिटच्या आधारे परत पुढे आपल्याला फॉलोअप घ्यावा लागतो. त्यामुळे या मीटिंग होणं हे फार महत्वाचं आहे आणि त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना जर आपण हे दिलं तर ते लगेचच मीटिंग अरेंज करतात. आतापर्यंत आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये उदयजी सामंत यांना सुद्धा बोलवून आपण जेवढे इथले उद्योजक आहे महत्वाचे त्यांना बोलवून त्यांच्याबरोबर सुद्धा एक मीटिंग आयोजित केली आणि जेवढ्या उद्योजकांच्या 10 अडचणी होत्या त्या सगळ्या त्यांनी तात्काळ तिथे लगेच त्यांना सोडवलं आणि त्याला सुद्धा दिशा दिली. त्यामुळे या मीटिंग होणं मंत्रालयात असेल किंवा त्या त्या खात्यात असेल हे होणं खूप महत्वाचं असतं आणि आपले जे जे मंत्री आहेत अशा सतत अनेक मीटिंग या घेत असतात. त्यामुळे त्याचं पत्र फक्त आपण त्यांच्याकडे देऊन मीटिंगची मागणी केल्यानंतर लगेचच आपल्याला ती मीटिंग अरेंज होते आणि त्याची सूचना आपल्याला आधी येते की ह्या तारखेला या वेळेला या दिवशी तुम्हाला ही मीटिंग ठेवलेली आहे, तुम्ही त्यावेळेला उपस्थित राहा. त्यावेळेला सगळे लोक येतात आणि ती मीटिंग पार पडते. असं म्हणजे दरवेळेस असंच हो, प्रोसेस? प्रत्येक वेळेस अशीच प्रोसिजर असते आणि मगच ती मीटिंग होते. तर आता तुम्ही सलग 3 टर्म आमदार आहात आणि म्हणजे जनतेच्या प्रचंड अपेक्षा असतात की मला म्हणजे आम्हाला इथे रस्ता हवा, इथे असं प्रगती हवी, इथे तसं हवं. पण म्हणजे सगळंच शक्य नसतं. तर का म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक शासकीय प्रतिनिधी म्हणून अडचणी काय असतात? तुम्ही काय सांगाल? यामध्ये खरं तर आपण बघतो मगच मी सांगितलं की नागरिकांच्या अपेक्षा खूप असतात आणि ते खरंही आहे. कारण प्रत्येक जण मूलभूत ज्या गरजा आहेत मग त्यात रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, ह्या सगळ्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या तर प्रत्येकाला मिळाल्याच पाहिजे. कारण हे ते प्राधान्य आहे किंवा त्यांचा हक्क आहे. परंतु बऱ्याच वेळेला आपण बघतो की पावसात रस्ते अत्यंत खराब होऊन जातात, खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि आम्हाला फार फोन येतात याच्याबद्दल. त्यावेळेला फक्त खड्डे भरणं हे काम होतं पावसाळ्यात. परंतु सध्या आपण बघतोय की नाशिकमध्ये प्रशासक आहे, नगरसेवक म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका 3 वर्षापासून झालेल्या नाही आणि ज्या वेळेला नगरसेवक निवडून येतात त्यावेळेला महानगरपालिकेचा कारभार हा अत्यंत सुरळीत चालतो. कारण एक प्रकारे त्यांचा दबाव किंवा त्यांचा अंकुश हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर असतो आणि ते सुचवत असतात की आता या भागात तुम्ही हे करा. महासभा होते महानगरपालिकेत, महासभा असते दर महिन्याला, मासिक मीटिंग जी म्हणतो त्यात त्या पूर्ण विषयांचा आढावा घेतात. तर या महासभेमध्ये ते सगळे विषय मांडतात. मला तर त्यातनं बऱ्याच विषयांना वाचाई देखील फोडली जाते की हे काम झाले पाहिजे. परंतु हीच अडचण आहे की महापालिकेत 3 वर्षापासून निवडणुका नाही, त्याचबरोबर निधी जो आता पूर्वी आपल्याकडे जकात नाके होते किंवा सोर्स होते ते सोर्स कमी झाले आणि त्यामुळे जे जीएसटी गोळा होतो आपल्याला केंद्राकडून असा जो फंड येतो त्या माध्यमातून महापालिकेला मदत होते आणि ती पाहिजे ती मदत किंवा पाहिजे तेवढे फंड्स नसल्यामुळे पैशाचं सोंगटर कोणालाच आणता येत नाही. त्यामुळे निधी नसल्यामुळे ते कामं कमी प्रमाणात होतात आणि मग आपल्याला असं वाटतं अरे हे झालं पाहिजे किंवा ते झालं नाही. परंतु ते पैशांच्या अभावी हे कामं रखडतात आणि पुढे पुढे ढकलत अर्थसंकल्प ज्या वेळेला येतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी होत असतात. ज्या ज्या वेळेला मार्चमध्ये बजेट होतं त्यावेळेला सगळ्या विषय त्यात असतात, परंतु त्या निधी अभावी पुढे ते हळूहळू मागे पडतं. मग महत्वाचे जे विषय आहेत त्याला प्राधान्य दिलं जातं. आता तुम्ही वाचलं असेल की सिंहस्थाच्या धर्तीवर हे पूर्ण कामं आता हे सगळी मार्गी लागतील.
ज्यावेळेला 2012ला आपल्याकडे सिंहस्थ झाला त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या नाशिकमध्ये खूप चांगले विकास कामं झालेले होते. आणि याही वर्षी आता सुद्धा आपण बघितलं 4,000 कोटीची कामं प्रस्तावित केलेली. त्यामुळे आता या पुढच्या टप्प्यात किंवा या 6 महिन्यात ते वर्षभरात खूप चांगली कामं आपल्या नाशिक शहरातही होतील सिंहस्थासाठी. नक्कीच. ताई, आता म्हणजे आपल्या शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चालू केली. तर याच्यात बऱ्याच महिलांना फार आधार मिळाला. तर असा तुमचा काही म्हणजे वस्तुस्थितीतला काही अनुभव आहे का? हो, खरं आहे की महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आली त्यावेळेला सगळ्या महिलांना खूप आनंद झाला. आणि विशेष करून आपण बघायचं की मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला त्यांनी ही योजना तिथे आणली आणि त्यांना प्रचंड असा प्रतिसाद तिथे मिळाला आणि त्यांना मामाश्रीच म्हणायला लागले सगळेजण. मग ती योजना बघून आपल्या महाराष्ट्र सरकारने आणली आणि खूप महिलांना, कोट्यावधी महिलांना ही योजना आपण दिली. फॉर्म भरले त्यांचे, म्हणजे आम्ही स्वतः प्रत्येक शाळेत जाऊन किती महिलांनी फॉर्म भरले, ह्या भागातनं भरले की नाही, प्रत्येकाचा आढावा आम्ही घेतला आणि महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे मोबाईलवरनं फॉर्म भरले. बऱ्याच महिलांना ज्या ज्या वेळेला खात्यात पैसे आले, मेसेज आला, त्यांना खूप आनंद झाला. आणि त्यांनी तर शिलाई मशीन घेतले, झेरॉक्सचे मशीन घेतले, स्वेटरचे मशीन घेतले, गिरण्या घेतल्या आणि त्याच्यातनं हप्ते फेडून त्यांचे आज स्वतःचे व्यवसाय उभे राहिले. अत्यंत चांगले व्यवसाय, म्हणजे संसाराला त्यांचा हातभार लागतोय. त्यामुळे ही योजना आणल्यामुळे महिलांचा आपण जो म्हणतो स्तर हा उंचावला. म्हणजे ज्या अगदी गरजू महिला होत्या, अगदी गरीब महिला होत्या, त्यांना या योजनेचा खूप फायदा झाला. परंतु काही महिला ज्यांना गरज नसतानाही त्यांनी फॉर्म भरले आणि एक प्रकारे शासनाची फसवणूक करून त्यांनी ते पैसे घेतले. त्याचा सुद्धा शासनावर खूप मोठा भार आला आणि त्यामुळे आता सगळं ते बघणं चालू आहे की तुम्ही त्या अटीमध्ये बसतायत की नाही, आणि बसत असतील तर पात्र ठरत असतील तर त्यांना ती योजना ही 5ही वर्ष चालू राहणार आहे. ही योजना चालू झाल्यानंतर आपल्या सरकारला प्रचंड फायदा झाला. म्हणजे आतापर्यंत इतिहासात कधीही आपली एवढी संख्या 132 आमदार हे कधीही आलेले नव्हते. परंतु ते वन स्ट्रोक मध्ये हे आले आणि त्यामुळे आपल्याला सत्ता सुद्धा आली. आज सत्ता असल्यामुळे आपण बघतो की काम आपले होत आहेत. त्यामुळे या लाडक्या बहीण योजनेचा खूप चांगला फायदा आपल्या शासनाला सुद्धा झालेला आहे, महिलांनाही झाला. आणि आत्ताच मला तर कालच्या एका कार्यक्रमात देवेंद्रजींनी सांगितलं 5 वर्ष ही योजना नॉनस्टॉप चालणार आहे. म्हणजे बऱ्याच विरोधकांना मग हे बघवलं नाही की आता यांना सत्ता आली किंवा यांच्या एवढ्यामध्ये, मग त्यांनी खोटा प्रचार सुरू केला की आता तुमचे पैसे आलेले परत घेणार किंवा ही योजना बंद पडणार. आता ही योजना पुढे चालवली जाणार नाही, फक्त निवडणुकीपुरती होती. परंतु देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलं की 5ही वर्ष पुढच्या ही योजना सुरू राहणार. जोपर्यंत देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, जे आपल्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ आहेत, तोपर्यंत ही योजना सुरू राहणार. ताई, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की जे खानदेश महोत्सव हे तुमचं एक ट्रेडमार्क आहे. हा जो तुम्ही कार्यक्रम गेले बरीच वर्ष घेतात, तर याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली आणि कसं तुम्ही ऑर्गनाईज करतात? मी आत्ताच सांगितलं की गरजू महिला खूप होत्या आपल्या भागात आणि मग काही महिला सॉस बनवायच्या, चटण्या बनवायच्या, पापड बनवायच्या. परंतु या महिलांना मार्केटिंग नव्हतं. म्हणजे त्या काही स्वतःहून बाहेर विकू शकत नव्हत्या जाऊन. घरून जेवढा त्यांच्या वस्तू जातील तेवढ्याच जायच्या. परंतु मग मला एक सहज कल्पना सुचली की त्यांच्यासाठी आपण स्टॉल तयार केले पाहिजे, ज्याच्यातनं त्यांचं ज्या वस्तू आहेत त्याचं एक ब्रँडिंग पण होईल आणि मार्केटिंग पण होईल. त्यामुळे मी नगरसेवक असताना आकाशवाणी केंद्राजवळ आनंद मेळा म्हणून सुरू केलं. ते पण अटलजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला पंतप्रधान होते, त्यावेळेला आम्ही हे सुरू केलं आनंद मेळा आणि जवळपास 15 वर्ष सलग हा आनंद मेळा सुरू राहिला. कारण लोकांना त्यातनं खूप आनंद मिळायचा. ते आले की तिथे त्यांना वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी, खरेदीसाठी, मुलांना खेळण्यासाठी असा पूर्ण तो आनंद मेळा होता. 15 वर्ष झाल्यानंतर ज्या वेळेला मी ह्या भागातनं निवडून आले, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की खानदेश मधले खूप लोक इथे राहतात आणि त्यांना तिथे जे काय त्यांचे उत्सव, सण, परंपरा, खाद्य संस्कृती हे जे आहे ते त्यांना खास गावाकडे जाणं होत नाही. जसं आता कानबाई माताचा उत्सव आहे
की तो खास ताईंना घरी जाणं शक्य नसतं. त्यामुळे सगळे आपले सण, उत्सव, आपली खाद्य संस्कृती ही लोकांना खानदेशाची माहिती व्हावी. आणि आमचे पती जे आहेत महेशजी हिरे हे खानदेशाचे सुपुत्र आहेत. हो. त्यामुळे त्यांना विशेष ओढा तिकडे असतो की तिकडचं आमचं लोणचं असं असतं, आमचे पापड असे असतात, आमचे मांडे तसे असतात, हे ते नेहमी सांगायचे. त्यामुळे साहजिकपणे याची गोष्टींची ओळख सगळ्या लोकांना व्हावी या उद्देशाने आम्ही खानदेश महोत्सव भरवला. आणि ज्या वेळेला याचं आयोजन केलं त्यावेळेला खूप चांगला प्रतिसाद त्या महोत्सवाला मिळाला. मोठ्या प्रमाणात लोकांनी तिथे गर्दी केली आणि ज्या ज्या वस्तू आमच्या महिला आलेल्या त्या बचत गटाच्या असतील किंवा ज्या घरगुती उद्योग करतात त्यांच्या असेल, त्यांना अत्यंत आनंद झाला. कारण आतापर्यंत आम्ही कधीच एवढं आम्हाला हे विकले गेलेलं नव्हतं आमच्या वस्तू, परंतु इथे आल्यानंतर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि जवळपास लाख करोडची उलाढाल ही त्या मला वाटतं त्या स्टॉलमधून त्यांना झाली. त्यामुळे आम्ही तो सातत्याने 4 वर्ष सतत भरवला. त्यानंतर 1 वर्ष निवडणूक आली, 1 वर्ष करोना आला आणि त्यामुळे 2 वेळेला तो झाला नाही. परंतु पुढच्या वर्षी तो पुन्हा एकदा निश्चितच नवीन स्वरूपात खानदेश महोत्सव हा भरवण्यात येईल. त्याच्यासोबत साहित्य जे आहे खानदेशातलं साहित्य आहे ज्याला आपण अहिराणी भाषा म्हणतो, हो. त्याच्यात खूप मोठी साहित्य संपदा आहे की अहिराणी कविता असेल, बहिणाबाई चौधरी ज्या सहज शिकलेला नव्हता परंतु सहज स्वयंपाक करता करता चालता बोलता त्या अहिराणी भाषेत कविता करायच्या, साहित्य निर्मिती त्यांनी केली. असं असे जे कोणी आहेत आता अनेक त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कवी आहेत किंवा लिखाण करणारे आहेत, त्यांना मग तिथे एक व्यासपीठ देऊन त्यांचं सादरीकरण सुद्धा तिथे केलं आणि सगळ्यांना त्यांची ओळख झाली की अरे हे आपल्या खानदेश भागातले कवी आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत. त्यामुळे एक साहित्यिकांचा मेळा त्या निमित्ताने भरवला गेला. त्याच्याबरोबर भजन स्पर्धा असतील, त्याचबरोबर आपल्याकडे जेवढ्या शाळा आहेत मतदारसंघातल्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या चांगलं परफॉर्मन्स करणारे जे मुलं असतात त्यांना देशभक्तीपर गाण्यांवर डान्स असेल, असे खूप उपक्रम त्या खानदेश महोत्सवमध्ये आम्ही आयोजित केले आणि त्यामुळे त्याचा एक वेगळाच ब्रँड म्हणतो आपण तो तसा नाशिकमध्ये तयार झाला आणि आता लोक वाट बघायला लागले की कधी येणार आहे तुमचा खानदेश महोत्सव. असं आहे. ताई, तुमचा आता वाढदिवस झाला आणि तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त शाळकरी मुलांना नोटबुक्स या तुम्ही सांगितलं की मला काही बुके नको, मला काही प्रेझेंट नको, पण तुम्ही मला वह्या द्या ज्या मी शाळकरी विद्यार्थ्यांना देईल. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? बुक नको बुके द्या ही संकल्पना आता या वाढदिवसाला आणली. मी बघितलं की दरवर्षी ज्या वेळेला वाढदिवस करतो खूप मोठ्या प्रमाणात गुच्छ येतात आणि ते गुच्छ 1 दिवसात सुकून जातात, मग ते घंटागाडीत जातात किंवा त्याचा उपयोग होत नाही. मग त्यावरनं असं सुचलं की आपण काहीतरी उपयोगी वस्तू घेऊ की जेणेकरून आपल्याला जे महापालिकेत शिकतात मुलं त्यांना देता येईल. त्यामुळे आम्ही यावेळेस बुके नको बुक द्या अशी संकल्पना आणली आणि जवळपास 15 ते 20 हजार वह्या या माझ्याकडे आल्या. अगदी स्फूर्तपणे कोणी 11,000च्या वह्या दे, कोणी सहज मदत म्हणून खूप चांगली मदत मिळाली. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही मोठ्या प्रमाणात वह्या आल्या. मग ज्या ज्या वेळेला आम्ही या महानगरपालिकेच्या शाळा आहेत, मग चुंचाळे आहे, त्याचबरोबर सातपूर आहे, अशा ठिकाणी घेऊन दिलो. आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी दिल्या, पाथर्डी-फाटा, अंबड आहे, अशा ठिकाणी गेल्यानंतर त्या मुलांना महापालिकेकडून शूज मिळतात, त्याचबरोबर कपडे मिळतात, दप्तर मिळतं, परंतु वह्या या मिळत नाही. त्यामुळे वह्याच बाकी येतात आणि त्या मिळाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. आज आता बऱ्यापैकी शाळांमध्ये आपण या वह्यांचं वाटप केलेलं. तर आता तुम्ही म्हणजे तुमचं 3rd टर्म चालू, 3री टर्म तुमची चालू झाली, तर आतापर्यंत तुम्ही बरेच विकास कामं केली, तर तुम्ही दर्शकांना काय सांगाल या 3ऱ्या टर्म नवीन टर्म बद्दल? आतापर्यंत बरीच कामं आपल्या प्रत्येक प्रभागात झाले, प्रत्येक भागात झाले. मग समाज मंदिर असेल, म्हणजे आपल्याकडे जे छोटे छोटे घरं असतात लोकांचे, मग त्यांना काही ना काही वाढदिवस असेल किंवा छोटे मोठे धार्मिक कार्यक्रम असतील, हे करण्याकरता त्यांना हॉलची गरज असायची. मग ते कार्यालय घ्या, त्यांना ते परवडायचं नाही, म्हणून समाज मंदिर आपण जवळपास आतापर्यंत 200 ते 225 असे हॉल बांधले की त्या एरियातल्या लोकांना तिथे भजन असेल, हरिपाठ असेल, योगा असेल, मुलांच्या ऍक्टिव्हिटी असतील, असे अनेक कार्यक्रम तिथे ते घेतात. असे जवळपास 250 हॉल बांधले. त्याचबरोबर आपण जिथे मंदिर होतं, मंदिराच्या पुढे सभामंडप, ते सभामंडप बांधल्यामुळे
लोकांना ऊन वारा पाऊस याच्यापासून त्यांना ती मुक्तता मिळाली. त्यांचे काही पारायण असेल किंवा भजन असेल कीर्तन असेल त्याच्याकरता मंदिरापुढे सभा मंडपाचा त्यांना खूप उपयोग झाला. आज अनेक ठिकाणी सभा मंडप हे आपण बांधले. लोकांचं आरोग्य चांगलं राहावं याकरता जॉगिंग ट्रॅक मोठ्या प्रमाणात आपण केले की सहज सोपा सुलभ असा व्यायाम आहे. सहज चालायला गेल्यानंतर ट्रॅकवर 1-2-4 राऊंड मारले तरी त्यांना ते फिटनेससाठी उपयोगी असतं. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आपण बांधले. गोविंदनगरला एक जॉगिंग ट्रॅक केला. त्याचबरोबर आपण जे सिडकोमध्ये आहे निखिल पार्क म्हणून तिथे एक जॉगिंग ट्रॅक केला. असे जिथे जिथे आवश्यकता होती त्या ट्रॅकचं सुधारणा असेल किंवा ग्रीन जिम असेल व्यायामशाळा असेल अभ्यासिका आपण बांधल्या. कालच आपल्या अभ्यासिकेतली एक मुलगी महसूल सहाय्यक म्हणून ती पास झाली. तिची पोस्ट झाली. तर जवळपास प्रत्येक भागात अभ्यासिका बांधल्या. मी नगरसेवक असताना नितीनजी गडकरी यांनी उद्घाटन केलेलं समर्थ अभ्यासिका असेल, त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका, विनायकदादा पाटील अभ्यासिका जी सातपूरमध्ये, त्याचबरोबर संत रविदास महाराज अभ्यासिका जी इंदिरानगरमध्ये आहे आणि एक अजून लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या नावाने अभ्यासिका. अशा 6 अभ्यासिका आपण सुरू केल्या आणि खूप चांगला प्रतिसाद असा तिथे मिळतो. त्याचबरोबर ITI जिथे आहे ITIची बिल्डिंग म्हणजे माऊली लॉन्स कडून येत असताना जो रस्ता होता खुटवड नगरचा तो खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. लोक कंपन्यांना कामाला जातात तिथून वाहतूक मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे तिथला पूर्ण रस्ता हा 20 कोटी निधी देऊन आपण तो कॉन्क्रीट केला आणि जे जे महत्वाचे रस्ते आहेत मग शिवशक्ती चौकातला रस्ता असेल तो कॉन्क्रीटकरण केला. जिथे जिथे गरज होती अशा अनेक रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण केलं. त्याचबरोबर पेविंग ब्लॉक जिथे आवश्यक असतील ते पेविंग ब्लॉक केले, मैदानं केले. ESI ग्राउंड मध्ये आपण पॅव्हेलियन गॅलरी ज्याला म्हणतो की तिथे कुस्ती स्पर्धा होतात, क्रिकेट स्पर्धा होतात. मग स्वामी विवेकानंद यांच्या नावाने आपण तिथे एक पायऱ्या बांधल्या की जिथे लोकांना बसून सहजपणे त्या ग्राउंडवर मॅचेस बघता येतील. त्याचबरोबर सिडकोमध्ये ग्राउंड आहे संभाजी स्टेडियम, तिथल्या काही विकास काम असतील. असे जिथे जिथे उपयोगी येतील असे कामं केले. ताई, आता जसं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, तसं आपलं नाशिक पश्चिमसाठी काही ड्रीम आहे का, ड्रीम प्रोजेक्ट? आपल्याकडे आपण मोठे प्रोजेक्ट जे आणलेले आहेत त्यामध्ये चांदशीला जोडणारा एक पूल होता तो आपण केला पूर्ण. त्याचबरोबर सातपूरमध्ये नवीन पोलीस स्टेशन आपल्याला बांधायचं होतं कारण सातपूरमध्ये MIDC आहे आणि मोठ्या प्रमाणात गुन्हे घडायचे की कामगार चालले कंपनीतनं बाहेर की त्यांचे पैसे घेतले जायचे आणि सगळा वर्ग हा लहान स्केल मधला असल्यामुळे तिथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होती. म्हणून आम्ही मोठं पोलीस स्टेशन तिथे बांधलं अद्ययावत असं. आजही अतिशय सुंदर अशी इमारत तिथे उभी आहे. त्याचबरोबर बस स्टँड करायचं होतं सातपूरला, ते बस स्टँड आणलं आणि तिथून सगळ्या खानदेशात जाणाऱ्या गाड्या आहेत. त्याचबरोबर तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर म्हणजे सहज लोकांना या गावांना जाता येईल. तीर्थक्षेत्राला शिर्डी हे सुद्धा आपण तिथून सुरू केलं आणि आज खूप मोठ्या प्रमाणात बसेस तिथून जात आहेत. त्याचबरोबर पेलिकन पार्क जे आपल्या सिडकोमध्ये होतं छत्रपती शिवाजी उद्यान या नावाने, त्याचं सुद्धा काम अत्यंत प्रगतीपथावर आहे. फक्त 20% काम आता बाकी आहे. तो सुद्धा एक महत्वाचा प्रोजेक्ट माझ्या दृष्टीने होता. अजून एक स्विमिंग टँक जो आपल्या इंदिरानगर भागात आपण करतो आहोत त्या कामाला चांगली गती आली आणि तो पण सुरू आहे. जवळपास पाथर्डी फाटा ते मला वाटतं द्वारकापर्यंत कुठेही स्विमिंग टँक नव्हता आणि बऱ्याचशा लोकांना तिथून स्वातंत्र्य सावरकर जलतरण तलाव इथे यावं लागायचं. त्यामुळे हा तरण तलाव झाल्यामुळे पूर्ण इंदिरानगर पाथर्डी फाटा या सगळ्यांना उपयोग होणार. त्याचे काम आता होत आलेलं आहे. ड्रीम प्रोजेक्ट सांगायचं झालं तर सिडकोमध्ये खूप लहान दवाखाना आहे महानगरपालिकेचा, म्हणजे ज्याला आपण OPD म्हणतो असं आहे. आणि त्यामुळे ज्या गर्भवती महिला असेल किंवा पेशंट असतील त्यांना तिथून सिव्हिलला यावं लागायचं, लांब पडायचा दवाखाना. त्यामुळे आत्ताच आम्ही त्याचा ठराव पास झालाय, मंजुरी मिळालेली आहे की 100 खाटांचं रुग्णालय. हे एक जुनी पडलेली शाळा होती गणेश चौकात. मग तिथे गेल्यानंतर मला सहज सुचलं की जागाच मिळत नाही हॉस्पिटलला, तर ह्या शाळेचं रूपांतर आपण हॉस्पिटलमध्ये करू. मग ती पूर्ण आम्ही शाळा पाहिली
आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं तर तिथं होऊ शकतं असं आम्हाला ज्यावेळेला रिपोर्ट आला त्यानंतर आम्ही त्या कामाला वेग घेतला. आज जवळपास प्रोसेस पूर्ण होत आलेली आहे. आता फक्त मंजुरी त्याची आपल्या राज्य पातळी झाल्यानंतर आपल्या इथे सिडकोमध्ये जे हॉस्पिटलचं अनेक वर्षापासून काम बाकी होतं त्याही कामाला सुरुवात होणार. त्यामुळे असं हॉस्पिटल असेल, बस स्टँड असेल, पोलीस स्टेशन असेल, पूल असतील, हे काम सगळ्या नागरिकांच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते आणि ते आपण पूर्णपणे आता मार्गी लावलेले. महत्वाचं म्हणजे पेलिकन पार्क याचं आता लवकरच आपण उद्घाटन करणार आहोत. तर आता आपण एआयच्या जमान्यात राहतो आणि माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की भविष्यात तुम्हाला काय वाटतं की एआयच्या मदतीने तुम्हाला कशी मदत होईल आणि भविष्यात या एआय वगैरे जे नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत त्याच्याने हे राजकीय क्षेत्र कसं बदलेल? काय तुमचं मत आहे याच्यावर? मला तर हे टेक्नॉलॉजी अत्यंत उपयोगी आपल्याला ठरणार आहे. कारण आपण बघतो की आपले नेते तर आहे ज्यांचं व्हिजन हे अत्यंत चांगलं आहे. मग नितीनजी गडकरी असतील, देवेंद्रजी असतील किंवा सर्वच नेते त्यांचं व्हिजन हे अत्यंत चांगलं आहे. परंतु तरी देखील एआयच्या मदतीने आपल्याला या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अजून नवीन चांगले प्रोजेक्ट हे आपल्या महाराष्ट्रासाठी करता येतील आणि त्यातनं जलसंधारण असेल किंवा मग आता आपण समृद्धी महामार्ग बघतो की अगदी आपण वेळ खूप वाचतो, आपला इंधन वाचतंय. अशा गोष्टीतून निश्चितच आपल्या शासनाला, लोकांना, सगळ्यांनाच फायदा होईल. अशा या टेक्नॉलॉजीचा वापर मला वाटतं पुढील काळात तर अजून वाढेलच. कारण आता त्याचा अभ्यासक्रमच आपण इथे आणलेला आहे. आता त्यातून लोक पदवी घेतात. त्यामुळे पुढील काळात त्याशिवाय पर्याय सुद्धा राहणार नाही. जसं आज कॉम्प्युटरवर आहे की आपण आता IT शिवाय आपण आता काहीच करू शकत नाही. त्याच पद्धतीने पुढीलही काळात त्याचा चांगला उपयोग होईल. ताई, तुम्ही मागच्या अधिवेशनात IT पार्क संबंधित तुम्ही प्रस्ताव मांडला होता. तर IT पार्क नाशिक पश्चिम मध्ये येणार का? IT पार्क हा अत्यंत उपयोगी आहे. आपण बघतो की पुणे असेल, बँगलोर असेल, हैदराबाद असेल, इथे मुलं जाऊन नोकरी करतात. IT इंजिनियर झाल्यानंतर त्यांना आपलं घर सोडून दुसरीकडे नोकरीकडे लागावं लागतं. त्यामुळे आपल्या स्थानिक मुलांनी इथेच राहावं किंवा त्यांना पूर्ण परिवार सोडून इथे दुसरीकडे न जाता आपल्या इथेच IT पार्क व्हावं याकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न केले. जवळपास आडगाव शिवार इथे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी जागा देखील आरक्षित केलेली होती आणि आताच मी सांगितलं की उदय सामंतांबरोबर जी बैठक झाली कलेक्टर ऑफिसला, त्यांनी तात्काळ ती जागा लवकर संपादित करून तिथे IT पार्क उभारण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मला वाटतं हे IT पार्क आल्यानंतर त्याचबरोबर मी निओ मेट्रोचं सुद्धा आपल्या अधिवेशनात मांडलेलं होतं. निओ मेट्रो सारखं असेल जे आपण बघतो की आता नाशिक मधून मी काही सहज एक जणाला फोन केला की मी 15 मिनिटात तुमच्या इथे पोहोचते, परंतु मला लागले 40 ते 50 मिनिटात. ते ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिकचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे. आपण बघतो की प्रत्येक घरात आता 2 ते 3 गाड्या असतात आणि त्यामुळे सहज रस्त्यावर आपण कुठेही जायचं असेल तर आपल्याला ट्रॅफिक मध्ये आपण प्रचंड अडकतो. त्यामुळे त्याचं नियोजन हे पूर्ण शहरासाठी खूप महत्वाचं आहे. पार्किंगची व्यवस्था असेल, ट्रॅफिक असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं पुढच्या काळात आपल्याला नियोजन करणं महत्वाचं आहे. आपल्याकडे एज्युकेशन हब आहे आणि त्याचबरोबर पुढे IT पार्क आल्यानंतर आपलं हे वाढणार आहे. त्यामुळे निओ मेट्रो सारखं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. याकरता IT पार्क हे आडगाव शिवार इथे पुढील काळात आपल्याकडे निश्चित होणार आहे. त्याकरता तुम्ही ऐकलं असेल की देवेंद्रजींनी एका अधिवेशनाच्या ह्याच्यात उत्तर देताना सांगितलं की IT पार्क साठी मी पूर्णपणे सहकार्य करेल आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते शहराचे हे सगळे सुद्धा त्या प्रयत्नात आहेत की इथे लवकरच आपण पुढील काळात IT पार्क आणू. बऱ्याचशा कंपन्या असेल त्यांच्याबरोबर बैठकी झाल्या आहेत. त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे की आपल्या कंपन्या झाल्या तर निश्चितच IT पार्कला चांगलं हे वाढ होईल आणि त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा बोलणे झालेले. ताई, आता आपण भारतीय जनता पार्टीत बघतो की फार म्हणजे छोट्या याच्यापासून सामान्य कार्यकर्ते तिथून त्यांची सुरुवात होते आणि ते आज एकदम उच्च स्थानाला पोहोचले. हे फक्त भारतीय जनता पार्टीतच शक्य आहे. तर ज्या युवकांना या क्षेत्रात यायचंय, राजकीय क्षेत्रात काम करायचंय, तुम्ही त्यांना काय सल्ला द्या? खरं आहे हे की भारतीय जनता पार्टीमध्येच जो अगदी लहानातल्या लहान कार्यकर्ता असेल तो पुढे जाऊ शकतो किंवा तो मोठा होऊ शकतो. आज अशा आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत की जे
आपल्या डोळ्यासमोर हे झालेले आहे. आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदींबद्दल सांगतो की ते चहा विकत होते आणि कोणाच्या स्वप्नातही आलं नसेल की चहा विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकतो. किंवा आपण बघतो की राष्ट्रपती आहेत सध्या द्रौपदीजी मुर्मू, या अगदी सामान्य शिक्षिका होत्या. त्यांना आदिवासी पाड्यांवर त्या शिकवायच्या, खूप मेहनत घ्यायच्या त्या मुलांना. त्यांना म्हटलं नव्हतं की त्या राष्ट्रपती होती. त्यांना जेव्हा राष्ट्रपती पदाचं सांगण्यात आलं त्यावेळेला त्या एकदम गैवरून आल्या आणि आमच्या सगळ्या आमदारांसमोर आमची एक मिटिंग झाली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी स्वप्नातही बघितलं नव्हतं की मी कधी राष्ट्रपती होईल. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जर चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं आणि मेहनत केली तर मला वाटतं त्या कार्यकर्त्याला न्याय हा मिळतोच. आणि पक्षश्रेष्ठी जे असतात ते त्याची दखल घेतात आणि त्यांना लवकरच प्रमोशन मिळतं, चांगली पोस्ट मिळते, लवकर त्यांना चांगलं मला वाटतं काम करायला संधी मिळते. आज खूप उदाहरण आहेत असे जे अगदी सामान्य कार्यकर्ते होते परंतु ते नगरसेवक झाले, पुढे त्यांना महापालिकेतले चांगले पद मिळाले, कारण त्यांच्या कामाची मेहनत आणि त्यांचं काम बघून त्यांना संधी मिळालेली आहे. त्यामुळे प्रत्येक युवक जो आता राजकारण म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं अरे नको, किंवा शिवाजी महाराज माझ्याकडे नको जन्माला पाहिजे, कसेकडे जन्म, असं बऱ्याच जणांचा आग्रह असतो. परंतु मी सांगेल की युवकांनी या क्षेत्रात आलं पाहिजे. युवकांचे विचार हे अत्यंत तंत्रज्ञान, वैज्ञानिक या सगळ्या गोष्टीने चांगले असतात, त्यांच्यामध्ये ऊर्जा असते आणि त्यामुळे त्यांना राजकारणात पुढे खूप चांगली संधी मिळू शकते. म्हणून त्यांनी इथे चांगलं येऊन काम केलं पाहिजे. त्याचबरोबर देशभक्ती किंवा आपण हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जातो, तर ह्या सुद्धा जर आपण बघून जर काम केलं तर भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे की तिथे तुम्हाला चांगली संधी मिळेल. आपण बघतो की शिवसेनेचे आता 2 पक्ष झाले, राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले, किंवा आता काँग्रेसचं बघतो तर त्यांचे जे सेनापती आहेत त्यांनाच काही समजत नाही की काय चालू आहे. राहुल गांधी असेल, युवकांना राहुल गांधी सारखे आयडल नकोय, त्यांना तसं व्यक्तिमत्व नकोय. परंतु मी सांगेन की आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये असे अनेक युवक सुद्धा आहेत की जे बघून आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक युवकाने आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आणि पक्षासाठी या क्षेत्रात येऊन तुम्ही काम करा आणि चांगली देशभक्ती सुद्धा यातनं करू शकतात, समाजकार्य सुद्धा करू शकतात. नक्कीच ताई, तुम्ही नाशिक इन 2036चं उद्घाटन केलं आणि तुम्ही दर्शकांना या उपक्रमाबद्दल काय सांगाल? नाशिक इन 2036 हा उपक्रम मला अत्यंत आवडलेला आहे. कारण बल्लाळ सर आपण बघतो की अनेक वर्षापासून ते सुद्धा शिक्षण क्षेत्रात काम करतायत, त्यामुळे त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि त्याचबरोबर त्यांनी शासकीय परीक्षा सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा तर अजून वेगळाच त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि शार्दूल तू सुद्धा अत्यंत मेहनत त्याकरता घेतली होती. त्यामुळे मी स्वतः येऊन बघितलेलं होतं की तू खूप मेहनतीने सगळे जे नाशिकसाठी तुझी तळमळ धडपड ही खूप सुरू असते आणि त्याकरता तुझे सतत प्रयत्न असतात. खर तर तोच एक उदाहरण आहे सगळ्यांना की रे अभ्यास करत असताना सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. नाहीतर युवक म्हटलं की आपण आपले मित्र किंवा एकत्र येणं, पार्ट्या करणं, फिरायला जाणं, असं काही तरुण मुलांचा एक दृष्टिकोन असतो. परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तू हे जे काम करतोय ते अत्यंत कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे तुला मी पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देईल. तुम्ही जे काम केलंय त्याला चांगलं यश मिळो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करते. धन्यवाद ताई. ताई, तुम्ही एक आमदार नव्हे पण तुम्ही एक माता देखील आहात. तर तुमच्या आतमधलं जे मातृत्व आहे ते तुमच्या कामातनं झळकत असतं आणि म्हणजे तुम्ही आमदाराच्या म्हणजे नजरेतनं नाही बघत आणि एक मातेच्या याच्यातनं बघतात, म्हणून तुमचं काम पटकन होतं आणि तुम्ही एक म्हणजे तुम्हाला सहृदयी म्हणून आम्ही सगळे ओळखतो. तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येतून आम्हाला वेळ दिला. फार फार धन्यवाद ताई. आणि असंच आमचे मार्गदर्शक तुम्ही बनत राहा. आम्ही तुमच्याकडे सतत काही प्रश्न घेऊन येत जाऊ. आपण सोबत काम करू नक्कीच. धन्यवाद ताई. थँक्यू. तुम्हालाही धन्यवाद.